हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्णाज हर्बल अँड आयुर्वेदा कंपनीच्या कोलेस्ट्रॉल केअर ज्यूसबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक खूप इफेक्टिव्ह आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचा वापर खूप सारे लोक करतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोलेस्ट्रॉल केअर ज्यूसबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, कोणकोणत्या बिमाऱ्यांमध्ये कोणकोणत्या रोगांमध्ये याचा वापर केला जातो, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये अद्रक रस, निंबू रस, लसूण रस, ॲपल सिडर विनेगर अशा दिव्य आयुर्वेदिक औषधांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर सर्वप्रथम जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढला आहे, बॅड कोलेस्ट्रॉल खूप जास्ती वाढला आहे, तर तुम्ही याचा वापर करू शकता। अथवा तुमच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट डिसीजेस दिसून येत आहेत, हृदय संबंधी रोगास दिसून येत आहेत, तेव्हा सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर हा ज्यूस काय करतो, बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी मदत करतो आणि गुड कोलेस्ट्रॉलला वाढवण्यासाठी हा मदत करतो। ज्याने काय होते, तुम्हाला जे हृदयविकाराज आहेत, हार्ट डिसीजेस आहेत, यांचा रिस्क कमी होतो। आणि यासोबत हा ज्यूस काय करतो, तुमच्या हार्टच्या हृदयाच्या मांसपेशींना मजल्सना स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करतो। याशिवाय जर तुम्हाला हायपरटेन्शनची प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमची बीपी खूप जास्ती झाली आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर हा काय करतो, तुमच्या ब्लड वेझल्समध्ये रक्ताच्या नळ्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढला आहे त्याला कमी करण्यासाठी मदत करतो आणि ब्लड फ्लोला चांगल्या प्रकारे होण्यासाठी हा ज्यूस मदत करतो। याशिवाय जर तुम्हाला इंडायजेशनची समस्या आहे, अपचची समस्या आहे, म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्याचं चांगल्या प्रकारे पचन होत नाही, पोटामध्ये खूप जास्ती गॅस बनत आहे अथवा कॉन्स्टिपेशन होत आहे, तुमची भूक कमी झाली आहे, तर या प्रॉब्लेम्सना सुद्धा कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल केअर ज्यूस मदत करतो। तर हा काय करतो, तुमच्या भुकेला वाढवतो, पाचकाग्नीला वाढवतो आणि तुमच्या डायजेशनला चांगला बनवण्यासाठी मदत करतो, मेटाबॉलिझम चांगला होण्यासाठी मदत करतो आणि यासोबत हा तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी, वजन घटवण्यासाठी सुद्धा मदत करतो। तुमच्या शरीरामध्ये जर फॅट जास्ती झाला आहे, फॅट खूप जमा झाला आहे, तर फॅटला सुद्धा कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल केअर ज्यूस मदत करतो। याशिवाय तुमच्या शरीरामध्ये जे टॉक्सिक पदार्थ आहेत, विषाक्त पदार्थ आहेत, यांना शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी, शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी सुद्धा हा ज्यूस मदत करतो। तर याचा वापर कसा करायला पाहिजे, तर तुम्हाला अर्धा ग्लास गुणगुण्या पाण्यामध्ये 15 ते 30 ml च्या मात्रामध्ये हा ज्यूस चांगल्या प्रकारे मिक्स करून सकाळी खाली पोटी म्हणजे अंशापोटी घ्यायला पाहिजे आणि रात्री जेवणानंतर तुम्ही याला प्यायला पाहिजे। तर याचा वापर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम करू शकता। याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात, पण जे छोटी मुले आहेत अथवा जी गर्भवती स्त्रिया आहेत अथवा जी स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत अथवा तुम्हाला कोणती दुसरी बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। कोलेस्ट्रॉल केअर ज्यूसचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून येत नाहीत, पण तुम्हाला याचा वापर करते वेळेस काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत, तर तुम्हाला याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात तर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे
कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो. यासोबत तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट्स, अनहेल्दी फॅट्स अवॉइड करायला पाहिजे. ज्याप्रमाणे रेड मीट, डायरी प्रोडक्ट्स ज्याप्रमाणे आईस्क्रीम, पेस्ट्रीज, बटर, घी अथवा तळलेले पदार्थ, ऑइली पदार्थ, बाहेरील जेवण, जंक फूड, मैदा प्रोडक्ट्स, स्मोकिंग, अल्कोहोल पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये हेल्दी फूड घ्यायला पाहिजे, फायबर रिच फूड घ्यायला पाहिजे, सगळ्या प्रकारचे फळं घ्यायला पाहिजे, सगळ्या प्रकारच्या तरकाऱ्या घ्यायला पाहिजे आणि पाणी चांगल्या प्रकारे प्यायला पाहिजे. यासोबत दररोज काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही वॉक करू शकता, रनिंग करू शकता, एक्सरसाइज करू शकता, योगा करू शकता, तुमचे मनपसंतीचे गेम्स खेळू शकता अथवा जिमला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.